लोकसेवा मंडळच्या रुग्णमित्रांतर्फे शासकीय रुग्णालयात डॉक्टर्स डे साजरा. जळगाव शहरातील शासकीय रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना मदत, माहिती, मार्गदर्शनचे काम लोकसेवा मंडळचे रुग्णमित्र करत असतात. डॉक्टरांच्या सेवेमुळे आपल्या सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहते या कृतज्ञता भावनेतून जळगाव शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय महिला रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नानीबाई रुग्णालय येथे लोकसेवा मंडळच्या रुग्णमित्रांतर्फे डॉक्टर्स डे निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या रुग्णालयांमध्ये रुग्णमित्रांनी उपस्थित होत तेथील डॉक्टर्सना गुलाब पुष्प देत त्यांच्या रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात सभागृहात तेथील प्रभारी अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह सर्व मुख्य डॉक्टर्स, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि इंटर्स डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. तेथे रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शर्मिली सूर्यवंशी मॅडम यांनी संबोधित केले. त्यांनी डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्ती आणि नैतिक मूल्ये याद्वारे रुग्णांची सेवा करण्याचे मार्गदर्शन केले. तसेच रुग्णमित्रांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अपूर्वा बारी, आरएमओ डॉक्टर राहुल चौधरी, प्राध्यापक डॉक्टर सीमा गिरी आदी सर्वांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शासकीय महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्री किरण सोनवणे, नानीबाई रुग्णालयाच्या डॉक्टर सोनल कुलकर्णी आणि इतर वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णमित्रांच्या या उपक्रमाची स्तुती केली आणि कार्यक्रमाबद्दल व्यक्त केले. रुग्णमित्रांतर्फे श्री विनोदजी कोळी, भूषण शिवदे, ईश्वर सूर्यवंशी, भूषण सूर्यवंशी, किशोर बोरसे, चंद्रकांत तायडे, यशवंत कापणे, दुर्गाताई कापडे, राजगोपाल पालीवाल, मोहनलाल पालीवाल, शरद बोरसे, हरीश तेली, बेबीताई सूर्यवंशी, श्याम लाठी, पुरुषोत्तम राजपूत, हर्षल सूर्यवंशी, निलेश देवरे, अनूप काळे आदी रुग्णमित्र उपस्थित होते. खरं तर हा व्यवसाय नसून एक सेवाच आहे आणि ती आपण अहोरात्र करत असतो. हा जो आहे आजचा जो डॉक्टर्स डे आहे तो फक्त आपल्या डॉक्टर्सचा नाही आहे, तर तो आपल्याला जी आपली सपोर्ट सिस्टीम आहे त्यात आपले सिस्टर्स येतात, त्यात आपले वॉर्ड बॉय येतात, त्यात आपले टेक्निशियन्स येतात सगळे, त्याचबरोबर आपले जे काय स्लीपर्स आहेत, अगदी आया आहेत, त्यांच्यापासून हे सगळेजण येतात आणि त्यात आता नव्याने जे झाले रुग्णमित्र यांचाही हा आज दिवस आहे. तर खरोखर लोकसेवा मंडळ जे आहे हे अतिशय ज्याला आपण म्हणू स्तुत्य उपक्रम करतायत आणि ही खरी गोष्ट आहे की जसं भूषण सरांनी सांगितलं की त्या पेशंटला त्याला ऑर्थोला दाखवायचं असतं आणि तो ऑप्थॅल्मिकच्या रांगेत उभा असतो आणि तोपर्यंत त्याचा नंबर येईपर्यंत इथे वेळही झालेली असते, ओपीडीशिवाय संपत आलेली असते. तर तेव्हा त्यांना गाईड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शासकीय रुग्णालयांमध्ये म्हणजे जसं आता सिव्हिल म्हणा किंवा आम्ही जेव्हा नांदेडला की 250ची ओपीडी एकेका विभागाने हाताळणं, तर तेव्हा त्यावेळेस खरोखर पूर्णपणे न्याय देणं एका व्यक्तीला शक्य नसतं. तर त्यावेळेस अशा रुग्णमित्रांची खरोखर गरज असते. आणि सर खरंच खूप खूप धन्यवाद की आपण लोक म्हणजे सगळे तुमचे पदाधिकारी आले त्यांचे पण खूप खूप धन्यवाद की हे अतिशय खूप ज्याला आपण म्हणू की मोलाचं तुम्ही काम करत आहात. आता या अशी ती माहिती पुरवण्याचं काम आम्ही रुग्णमित्र म्हणून करत असतो. तर लोकसेवा मंडळ जळगाव तर्फे रुग्णमित्र म्हणून आम्ही जे आपलं शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथं सेवा करत असतो. त्या सेवेमध्ये आपण 9 ते 1च्या टायमिंगमध्ये जसं रुग्णमित्र म्हणून आमचं प्रोफेशनल जे पण काही आहे ते सांभाळून आठवड्यातून 1 वेळ, महिन्यातून 2-3 वेळा असं वेळ काढून इथं जे येणारे रुग्ण असतात त्यांना ओपीडीबद्दल मदत आणि मार्गदर्शनाचं काम करतो. साधारण काय असतं की जे शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण येतात त्यांना केस पेपर कुठे काढायचा, कानांची समस्या असेल तर कुठे जायचं, डोळ्यांचं असेल दाखवायचं तर कुठे जायचं, दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर कोणत्या दिवशी यायचं किंवा कोणत्या दिवशी नाही यायचं. तर या पद्धतीचं मार्गदर्शन आपण करत असतो. नाहीतरी अशी आम्ही समस्या तिथं पाहिली आहे की ज्यांना डोळ्यांसाठी जायचं आहे ते कुठेतरी ऑर्थोच्या लाईनमध्ये थांबून जातात कारण माहिती नसते. ते 2-3 तास तिथं थांबतात. त्या गेल्यानंतर ऑर्थोचे डॉक्टर सांगतात की ही ओपीडी बाजूच्या याच्यात किंवा दुसरीकडे तिथे गोल फिरतात, त्याची थोडं व्यवस्थेबद्दल बोलतात. अशा पद्धतीने आपले 5-6 रुग्णमित्र रोज आता सध्या आपली 30च्या जनसंख्या आहे तिथं थांबतात आणि रुग्णांना मदत आणि मार्गदर्शन करतात.
या व्यतिरिक्त आपलं छत्रपती संभाजीनगर येथे लोकसेवा मंडळाचं रुग्णसेवा सदन आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये दोन्ही जे रुग्णालय आणि कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथं उपचार घेणाऱ्या पेशंटसोबतचे नातेवाईक जातात, त्यांची आपण निवासाची व्यवस्था करत असतो. दोन नातेवाईकांची सोबतच्या किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलला उपचार घेत आहेत पण योजनेमध्ये आहे, तर अशा योजनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तिथं राहण्याची व्यवस्था करत असतो. याच्या व्यतिरिक्त पूर्ण मराठवाडा आणि खानदेश मिळून 18 जिल्ह्यांमध्ये लोकसेवा मंडळाचं त्या शहरांमध्ये किंवा त्या तालुक्यांमध्ये जे जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय